प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद 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 महान जिवंत येशू ख्रिस्त बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करणारा परमेश्वरा, तुझ्या चरणाजवळ येते परमेश्वरा. तुला लाखो लाख धन्यवाद आणि आभार उपकार मानते परमेश्वरा. आजचा जो सुंदरसा दिवस परमेश्वरा तू माझ्या जीवनाला लाभवला, तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देते परमेश्वरा. प्रभू, आज जे वचन इथे बोललं जाणार आहे परमेश्वरा, हे मी नाही परमेश्वरा, तर तू माझ्या मुखाद्वारे बोल परमेश्वरा. प्रभू येशू, तू पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्वांशी बोल परमेश्वरा. आणि प्रभू, आजचा जो विषय आहे परमेश्वरा, सर्वांच्या हृदयामध्ये त्यांनी कार्य करावं असं तुझ्या दयेने आणि कृपेने घेऊन म्हणते परमेश्वरा. ही आजची पुढची भक्ती परमेश्वरा, मी प्रत्येक गोष्ट परमेश्वरा जे काही बोलणार आहे परमेश्वरा, ते प्रत्येक गोष्ट मी तुझ्या हातामध्ये देते परमेश्वरा. तू मला चालव. मी प्रार्थना तुझ्या पवित्र आणि गोड नावाने करते, म्हणून तू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आत्ताच आपण जे वचन वाचलं, पाळक साहेबांनी जे वचन वाचलं, लूक 10:17-24, ते माझ्यासाठी कोणी वाचेल का इथं? नंतर ते 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले, प्रभूची आपल्या नामाने भूते देखील आम्हास वश होतात. तेव्हा त्याने त्यास म्हटले, मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडलेले पाहिले. पहा, मी तुम्हास साप व विंचू यास तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हास काही एक बाधणार नाही. तथापि भूते तुम्हास वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना. आपण इथे पाहतो की माझ्या बायबलमध्ये 72 लिहिलेलं आहे. तर 72 जण आनंदाने परत येऊन प्रभूजीला म्हणतात की तुझ्या नावाने आम्ही भूते देखील काढली आहेत आणि ते आम्हाला वश होत आहेत. तर इथे याचा अर्थ असा की शिष्य खूप आनंदित आहेत की त्यांनी काहीतरी कार्य केलेलं आहे आणि त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये ते जिंकलेले आहेत असं त्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि शिष्यांना दूर आत्म्यावर अधिकार मिळवता आला आणि त्याच्यामुळे त्यांना जी परमेश्वराने जी सेवा दिलेली आहे की तुम्ही जा आणि सर्वांना म्हणजे तुमची कार्य करा, शिष्यांची किंवा पवित्र आत्म्याच्याद्वारे कार्य करा. तर ह्याच्यामध्ये असं झालं की त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी जे काही केलं की ते कदाचित त्यांनी पूर्वी प्रभू येशूला करताना फक्त पाहिलेलं असेल, पण त्यांच्याकडून ते झालं. त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद झाला की आमच्याद्वारे सुद्धा आम्ही काहीतरी मनुष्य असून सुद्धा आम्ही काहीतरी करू शकलो. कारण आजपर्यंत असं कुठे त्यांनी पाहिलेलं नव्हतं फक्त येशूशिवाय. कारण विजय हा जो त्यांना मिळाला तो फक्त येशूच्या नावामुळेच मिळाला हे त्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे. पण सामर्थ्य फक्त प्रभू येशूकडून आहे. पण आपल्याला एक म्हणजे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करत होता, आजारांना बरं करत होता, सैतानावर अधिकार त्याने मिळवला, भूते काढत होता, पण त्याचा मेन उद्देश काय होता प्रभूचा? कारण त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला त्याच्या अगोदर पाठवलं होतं की स्वर्गाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी. पण परमेश्वर जो आहे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगात आला आणि सेवा करण्याच्या पूर्वी जेव्हा तो सेवा करण्यासाठी बाहेर निघाला, तेव्हा त्याला हे समजलं की आजारी लोक आहेत, कष्टी लोक आहेत, दुःखी लोक आहेत. तर त्याला सर्वांचा कळवळ आला आणि त्याच्या त्या पित्याच्या प्रेमाच्या खातर त्याने आजार बरे केले, त्याने भूते काढली, रोगमुक्त केले. त्याच्यानंतर ज्यांना गरज होती त्या गोष्टी त्यांना पुरवल्या. पण आपण इथे एक लक्षात घेण्याची गरज आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गाच्या राज्याची घोषणा आणि त्याची सुवार्ता करण्याच्या जगामध्ये आलेला आहे आणि तो आपलं तारण करण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो तर आनंदित झालाच की शिष्यांनी काम केलं. कारण इथे प्रभू येशू ख्रिस्ताने हा विचार केला की सैतानाचा पराभव होत आहे ते परमेश्वराने पाहिलं. कारण सैतानाला इथे म्हटलेलं आहे की म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त बोलतो की मी सैतानाला आकाशातून विजेसारखं पडलेलं पाहिलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तिथे उपस्थित होता जेव्हा त्याने पाहिलं की सैतान जो आहे त्याला आकाशातून टाकलेलं आहे. पण आपण इतकं गरजेचं आहे की आपली जी हे सर्व ठीक आहे, आपण भूते वगैरे काढतो, पण आपली आध्यात्मिक जी वाढ आहे प्रभू येशूच्या वचनामध्ये आणि प्रभू येशूच्या आज्ञांमध्ये
किंवा त्याच्या शिकवणीमध्ये त्याच्यात सुद्धा आपल्याला आध्यात्मिक वाढ झालेली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रभू येशूच्या नावाने करतो, त्याच्यात आपल्याला तारण प्राप्त आहे. पण आपली वैयक्तिक जी गोष्ट आहे आध्यात्मिकता, ती आपल्याला खूप गरजेची आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होणं खूप गरजेचं आहे. सैतान जेव्हा पडला, कारण सैतानाचं राज्य जे आहे ते देवाच्या सामर्थ्यापुढे शून्य आहे आणि त्याच्याद्वारा जे आहे परमेश्वर, कारण शत्रूचं जे काय आहे स्वरूप आहे ते पतनच आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा वधस्तंभावर जाऊन रक्त सांडलं, तो आमच्यासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. तर त्याच्याद्वारे सैतान ऑलरेडी हारलेला आहे आणि तो परमेश्वराने त्याला पायाखाली तुडवलेला आहे आणि त्याचा जो अंधकाराची शक्ती आहे त्याचा पराभव ऑलरेडी झालेला आहे. म्हणून आपण प्रभू येशूच्या वधस्तंभावर आणि त्याच्या शिक्षणावर खूप लक्ष केंद्रित केलेलं पाहिजे. कारण आनंद फक्त भूते काढण्यात वगैरे नाही आहे, कारण सैतान जो आहे ना तो आपल्याला ह्याच्याद्वारे एक छोटासा म्हणजे देही स्वभाव आपल्यामध्ये येतो. जसं आपल्यामध्ये गर्व येऊ शकतो आणि त्या आनंदाच्याद्वारे आपण कदाचित भरकटू जाऊ शकतो की काही काळाने येशूच्या वचनामध्ये जर आपण नाही राहिलो तर सैतान आपला उपयोग करून घेऊ शकतो. कारण सैतानाला सुद्धा पूर्ण बायबल पाठ आहे. म्हणून वचनाच्या द्वारे प्रत्येक कार्य करणं खूप गरजेचं आहे. आणि परमेश्वर जो आहे तो आपल्याला साथ देतो केव्हा, जेव्हा आपण सुद्धा त्याची ओढ करतो, त्याच्यावर प्रेम करतो, वचनामध्ये आपण मनन करतो, वचन वाचतो आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे राहतो, त्याप्रमाणे जगण्याची प्रयत्न करतो, तेव्हा परमेश्वर आपल्याबरोबर असतो आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तो आपल्याला नेहमी देत असतो. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे करत असतो, सेवा करत असतो, तेव्हा आपलं लक्षात ठेवायचं की सैतान जो आहे तो आपल्या आजूबाजूला भरकटत असतो. कारण त्याला हे पाहायचं आहे की हा व्यक्ती कधी चुकतो आणि कधी मी पकडून ह्याला सैतानाच्या गोष्टीमध्ये किंवा सैतानाच्या राज्याच्या वाढीसाठी मी याचा वापर करू शकतो. तर जे देवाच्या सेवेमध्ये अधिकाधिक जातात त्यांना तितकाच त्रास होत असतो, कारण परमेश्वराचं मार्गदर्शन आपल्याबरोबर आहे. पण आपण सैतानाच्या जे आहे त्याचे सुद्धा कार्य आपण पाहिलेले आहेत. कारण आपला जिवंत प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, सैतानाने त्याचं सुद्धा परीक्षा घेतलेली आहे. तर आपण वाचू शकता लूक याचा 4 अध्याय आणि 6 वचन. आणि सैतानाने त्याला म्हटले, या सर्वावरील अधिकार व यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. लूक 4:6. तुझ्या पायाला दोंड्याची ठेच लागू नये म्हणून जे देवदूत आहेत ते तुला हातावर झेलून धरतील, असा एक त्याच्यामध्ये आहे वचन. 4:3. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र असला तर डोक्यात साखर हो असे सांग. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरी वाचेल असे नाही, असे लिहिले आहे. काय समथिंग झालं तर हरकत नाही. तर याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे लूक 10:17-24 मध्ये 19 अध्याय. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. तर याच्यामध्ये जेव्हा सैतान जो आहे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याने आपल्याला साप आणि विंचू हे एक उदाहरण दिलेलं आहे, कारण सर्वांना ते कळण्यासारखं आहे सोप्या भाषेमध्ये. साप आणि विंचू हे आपल्याला परमेश्वराने सैतानाच्या याच्यामध्ये दिलेलं आहे की सैतानाच्या स्वरूपामध्ये आपण सैतानाला पूर्ण अधिकार दिलेला आहे की आपण त्याला तुडवू शकतो आणि त्याला आपण ठेचू शकतो. कधी ठेचू शकतो? जेव्हा परमेश्वराच्या वचनामध्ये आपण वाढत आहोत. कारण सामर्थ्य आता सध्या आपण जे आहोत ते सामर्थ्य परमेश्वराच्या सामर्थ्याखाली आहोत. कारण पतित देवदूत जो आहे त्याचं सामर्थ्य परमेश्वराने पुनरुत्थानाच्या वेळेसच ते त्याला पाडून टाकलेलं आहे, कारण आपण प्रलोभनाकडे जात आहोत. तुमच्या स्वतःच्या जीवनात जे अंधाराच्या शक्तीवर जे आहे
मात करण्यासाठी येशूच्या नावाने आपण अधिकार गाजवू शकतो. कारण जे आहे आपण सेवा करण्यासाठी येशूचे साक्षीदार म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये जास्त वाढू शकतो आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला फळं देणं खूप गरजेचं आहे. पण प्रतिफळ जे आहे ते देवाकडून आहे, माणसाकडून मिळत नाही. कारण जो शिष्य आहे जो सेवेसाठी जातो त्यावेळेस जोपर्यंत तो तोडला जात नाही, मरोडला जात नाही, तोपर्यंत तो देवाची सेवा करू शकत नाही. कारण देहाच्या वासनामध्ये मनुष्य पिडलेला असतो. आणि जसं आपण पाहतो की मोशे जो आहे, मोशेचं आपण एक्झाम्पल घेतलं तर फारोच्या ह्याच्यामध्ये तो खूप आनंदित राहू शकला असता. कारण त्याला एवढं मोठं वैभव होतं, राजवैभव होतं आणि त्याला पूर्ण सगळं काही त्याच्या हातामध्ये होतं, तो तिथे राहू शकला असता. पण परमेश्वराने त्याला निवडून घेतल्या कारणामुळे त्याला जे आहे तिथून तो निघून गेला आणि त्याच्यामुळे त्याला किती वेदना झाल्या, त्याला त्रास झाला, पण त्याच्यामधून पण त्याला परमेश्वराने निवडून घेतलं. आजकालची जर मीडिया आपण पाहिली तर त्याच्यामध्ये म्हटलं असतं की अरे एवढा मोठा माणूस हा कसा गेला, हा वेडा आहे का, एवढं मोठं राजवैभव जे सोडून हा कसा काय दुसऱ्या याच्यामध्ये जाऊ शकतो, हा का भरकटतो इकडे तिकडे. पण असं नाही आहे प्रियांनो, ज्याला परमेश्वर निवडतो त्याला जग जरी वेड्यासारखं म्हणतं पण परमेश्वर तशाच व्यक्तीवर प्रेम करत असतो. कारण प्रियांनो आपल्याला आध्यात्मिक वाढ जी आहे ती आपण करतोच परमेश्वराच्या द्वारे. पण कधी कधी देह स्वभावामुळे आपल्याला अनावश्यक इच्छा ज्या गरजेच्या नाही आहे त्या इच्छा आपल्या मनामध्ये येतात. शिष्यसुद्धा मानवच होते, त्यांना सुद्धा इच्छा येऊ शकत होत्या, म्हणून परमेश्वर आनंदित झाला त्यांच्या कार्यामुळे. पण प्रभू येशू ख्रिस्त हा पण त्यांना म्हणाला की तुम्ही आपली नावे स्वर्गात लिहिली आहे का, याचा आनंद तुम्हाला मानला पाहिजे. हे याचसाठी की जगामध्ये राहताना आपल्याला पैशांचा लोभ होतो, घराचा लोभ होतो, जगाच्या इतर वासनेचा लोभ होतो. पण आपली आध्यात्मिक जी वाढ आहे त्याच्यामध्ये सैतान नेहमी आडवा येतो की ह्याच्यामध्ये ह्या व्यक्तीला पुढे जाऊ द्यायचं नाही मला आणि ह्या व्यक्तीला मी कसा पाडेल. कारण तो सिंहासारखा गर्जना करत तो पाहतच असतो कोणाला गिळू कोणाला खाऊ. आणि त्याच कारणामुळे आपल्याला परमेश्वराच्या वचनात वाढायचं आहे, परमेश्वराबरोबर वाढायचं आहे. आणि ह्या ज्या आपल्या देहाच्या वासना आहेत या आपल्याला कशा मिटवता येईल तर परमेश्वराच्या वचनामध्ये राहूनच. तर एक एक्झाम्पल देते. सिंहाला भूक लागली तर सिंह म्हणतो कोल्याला की मला भूक लागली आहे तर मला एक काहीतरी खायला आणून दे. तर जातो कोलाला, तर कोला माहिती आपल्याला धूर्त आहे, तो जातो शोध करतो, त्याला कोणी सापडत नाही, सगळे धावतात. हरिण धावते, पुन्हा सशाकडे जातो, ससा पण धावून जातो, पळून जातो म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर त्याला गाढव दिसतो, गाढवाला काही माहीत नाही, गाढव आपलं चरत असतो. तर तो बोलतो गाढवाला की हे बघ सिंहाला आता त्याचं जे वैभव आहे ते चालवण्याचा कंटाळा आलेला आहे, तर तू असं कर, चल तुला राजा बनवणार आहे सिंह म्हणून तुला बोलवलेलं आहे. तर तो गाढव बोलतो हो का. तर गाढव जातो त्याच्या मागे आणि सिंह मग काय करतो, गाढवावर उडी मारून त्याचा कान तोडतो. तर तिथून गाढव पळून जातो. तर सिंह बोलतो अरे ह्याला कोल्ह्याला बोलतो की अरे हा बघ तू काय आणलायस, तो निघून गेला. तर कोल्हा पुन्हा त्याच्याकडे जातो गाढवाकडे आणि गाढवाला बोलतो की अरे की तू का धावून आलायस. तर तो बोलतो अरे तू तर मला बोलला सिंह राजा बनवणार आहे मला आणि सिंहाने माझा कान खाल्ला. बोलतो अरे तुला मुकुट घालण्यासाठी त्या सिंहाने तुझा कान कापला, कारण ते गरजेचं आहे. हेच सैतान आपल्याला भरकट असतो, हे लक्षात घ्या. तुझं कान कापलेलं आहे, चल तुला राजा बनवणार आहे. तो बोलतो ओके. पुन्हा गाढव जातो, सिंह पुन्हा उडी मारतो त्याच्याकडे आणि त्याचे शेपूट पूर्ण तोडून घेतो. तर पुन्हा तो गाढव पळून जातो. जेव्हा तो गाढव पळून जातो तर सिंह बोलतो अरे तू काय आणलायस, तो गाढव आहे, तो मूर्ख आहे, त्याला काय कळत नाही आणि तरीसुद्धा तो पळून जातो. कोल्हा आता तुझी परीक्षा आहे, आता तू त्याला पुन्हा. तर कोल्हा पुन्हा जातो आणि त्याला बघतो अरे तू का धावून आलास. बोलतो अरे सिंहाने तर माझं शेपूट तोडून खाल्लं, तर हा मला मारायला बघतो. कोल्हा बोलतो अरे वेड्या, तुला राजमुकुट घालून तू सिंहासनावर बसशील ना त्यावेळेस तुला शेपटाची गरज असते, पण शेपूट जे आहे तुला आडवं येईल आणि त्यासाठी त्याने शेपूट खाल्लं. गाढव बोलतो ओके. पुन्हा गाढव कोल्ह्याबरोबर जातो आणि यावेळेस मात्र सिंह जो आहे त्याला खातो. कारण हेच आहे की जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनामध्ये आध्यात्मिक आपली वाढ होत असते तेव्हा सैतान असाच कोल्ह्याप्रमाणे हळूच आपल्याजवळ येतो आणि आपल्याला बोलतो अरे इथे जे आता तू वचन खूप वाचलंस, चल आता थोडंसं TV बघ, चल आता असू दे,
चल अरे आज तू टी व्ही बघितला, आज तू बायबल वाचलं खूप आणि चर्चला जाऊन आलास आणि तू दिवसभर 9 ते 5 चर्च अटेंड केलं, चल आज रात्रीचं तिकीट काढ, आपण पिक्चरला जाऊ. सैतान हळूहळू आपल्या मनामध्ये नाही त्या गोष्टी भरकटत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण जगाच्या गोष्टीमध्ये जेव्हा रममाण होतो त्याच्यामध्ये जास्त जाऊ लागतो आणि वाहू लागतो. त्यावेळेस सैतान हळूच आपल्यामध्ये कार्य करू लागतो आणि आपल्याला देवापासून तो दूर करू लागतो. कारण आपल्याला या जगामध्ये गाढवासारखं पुन्हा पुन्हा सैतान त्रास देतो त्यासारखं नाही राहायचं आहे. आपल्याला कोल्हा जो धूर्त आहे सैतान त्याच्यासारखं नाही राहायचं आहे. आपल्याला फक्त प्रभू येशू जो आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून राहायचा आहे. कारण सैतान जो आहे तो सर्वांच्या मध्ये आहे. आता तो इथून बाहेर पडल्याच्या नंतर तो दरवाजा बाहेरच उभा आहे की कोणती व्यक्ती केव्हा चुकते आणि मी त्याच्यावर हे करतो, सत्ता गाजवतो. कारण आपल्याला जे आहे ते जगाचा लोभ धरायचा नाही. कारण आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे, तू राज्य माझे स्वर्गाचे राज्य आणि नीतिमत्वता जेव्हा मिळवशील तेव्हा जगातल्या सगळ्या गोष्टी तुला मिळतील. तर आपल्याला प्रभू येशूकडून या गोष्टी मिळाल्या पाहिजे, सैतानाकडून नाही. कारण सैतानाने जेव्हा परीक्षा घेतली येशूची तर तो म्हणाला पूर्ण वैभव देतो, मला नमन कर. तर प्रभू येशू ते केलं असतं तर आज आपण ह्या ठिकाणी पापाची क्षमा आपल्याला मिळाली असती का? आपल्याला तारण झालं असतं का? नाही मिळालं. तर परमेश्वराने जसं वचनाचा आधार घेऊन सैतानाला त्याने हे केलं, हरवलं, तसंच आपल्याला सुद्धा वचनामध्ये परिपूर्ण राहायचं आहे. वचनामध्ये त्याच्यात अधिक वाढायचं आहे, त्याच्यात आपल्याला मनन करायचं आहे. कारण विनाकारण आपण कुठली इच्छा बाळगतो तेव्हा आपल्याला कोल्ह्याप्रमाणे कोणीतरी येऊन आपला नाश करतो. कारण आज आपण पाहतोच वेगळी डेनॉमिनेशन्स आहेत, जसे बिलिव्हर्स आहेत त्यांची वेगळी पद्धत आहे, पेंटिकॉस्टलची वेगळी पद्धत आहे, पुन्हा आणखी बिलिव्हर्स वगैरे वेगळे आहेत ते, यहोवा किंवा ओन्ली जीसस. तर ह्या सगळ्यांचे वेगळे शिक्षण आहे. त्याच्यामध्ये फक्त प्रभू येशूचे जे वचन आहे त्यांना जेवढी गरज आहे, ज्याच्यामधून त्यांना काय त्यांचे जे गोष्टी आहेत ते साध्य करता येईल तेच वाक्य ते बोलून तिथे संपवतात. प्रभू येशूचं पूर्ण वचन ते जे जिवंत वचन आहे ते बोलत नाही. यहोवा म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त आपण म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, पण यहोवा म्हणतात की लुसिफर जो गॅब्रियल देवदूत आहे, मायकल देवदूत जो आहे तो जगात आला, तो आमच्यासाठी लढाई करून मग त्याला स्वर्गात घेतलं. म्हणजे प्रत्येकाचे वेगळे शिक्षण आहेत प्रियांनो. तर आपण जेव्हा दुसऱ्या वचन जरी वाचतो, आपण यूट्यूब बघतो, संदेश ऐकतो किंवा आपण टी व्हीवर संदेश ऐकतो किंवा आपण कुठे जातो, कुठेही जा प्रियांनो, पण ते जे संदेश आहे ते वचनाला धरून आहे का? या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे हेच व्यक्ती मला ते सांगत आहे का? याच्याकडे आपल्याला खूप गोष्ट म्हणजे लक्ष द्यायचं आहे आणि ह्या गोष्टीची खूप गरज आहे. कारण जागरूकता आजच्या काळामध्ये जागरूकता खूप गरज आहे. कारण परमेश्वराचं येणं खूप जवळ झालेलं आहे. जसं आपण म्हणजे हल्लीचे पास्टर्स आहेत, मी एक चर्चचं नाव नाही घेणार, पण मी तिथे एकदा संदेश ह्याच्यासाठी गेलेले, फ्री होती, कॉलेजवरून आली होती, माझी फ्रेंड बोलली चल तिकडे. तर मी संदेश ऐकायला गेली तिथे. तर तो पाळक म्हणत होता की तुम्ही देव आहात, आता तुम्ही देवासारखे आहात. तर ते ऐकून मला थोडा त्रास झाला. कारण प्रभू येशू एक ख्रिस्त जो आहे तो एकटाच पवित्र देव आहे आणि मनुष्य हा देव होऊ शकत नाही. कारण मनुष्य हा पापामध्येच आहे आणि त्याच्यासारखा वर्दी असा कोणीच नाही आहे ह्या जगामध्ये. तेव्हा बघून मला ऐकून थोडंसं हे वाटलं, पण नंतर संदेशमध्ये पुढे त्यांनी दिला चांगला. पण ह्याचा अर्थ असा, आणि काही जे आहे आमच्या इथे कोल्हापूरवरून पाळक आले होते, तर ते सेवा खूप सुंदर देत होते, ते भूतेसुद्धा काढत होते, त्याच्यानंतर ते आजारासाठी प्रार्थना करत होते, तर आजारीसुद्धा बरे होत होते. पण त्यांच्यामध्ये एक गुण मी पाहिला की ते सेवा करत होते तेव्हा ते पगार मिळत होता त्यांना. पण ते सेवा करताना जेव्हा असे कुठल्या तरी गरीब लोकांना जमा करून चॉकलेट्स द्यायचे आणि त्यांचे फोटो काढून असे बाहेर कुठेतरी पाठवायचे आणि म्हणायचे की यांना आम्ही प्रेयर केलेली आहे आणि हे लोक आम्ही वाढवले आहेत. आणि प्रत्येक वेळेस त्यांचे फोटो काढून ते पाठवायचे आणि हे मी पाहिलेलं आहे स्वतः. तर मग ह्याच्यामुळे मला अशी भीती वाटते की वचनामध्ये परिपूर्ण जरी असले तरी प्रभूचं शिक्षण जे आहे ते असणं खूप गरजेचं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे चालणं खूप गरजेचं आहे. कारण सैतान आपल्याला कुठल्याही क्षणी
तो आपल्याला भरकटवू शकतो. आणि आपल्यामध्ये जे आहे, जर शिष्य बनायचं जरी आहे आपल्याला, तर आपल्याला धैर्य असायला हवं, आपल्याला शांतता, सहनशीलता आणि आपल्याला सावधान राहण्याची खूप गरज आहे. कारण प्रियानो, आत्ताच मी म्हटलं, जसं आपल्याला जोपर्यंत मोडलं जात नाही, तोडलं जात नाही, तोपर्यंत आपल्याला परमेश्वराच्या राज्यात जाता येत नाही. कारण जे कोणी परमेश्वराचं खरं शिष्य बनतं त्याला छळ होतो, त्रास होतात, त्याला उलटं बोललं जातं किंवा त्याला काहीतरी असं बोललं जातं की त्याला दुःख होतं, की त्याला कोणी पुढे घेत नाही, काही भरपूर होतं. पण जे सेवा खरेपणाने करतात त्याच्या जीवनामध्ये दुःख हे कंपल्सरी येतंच, छळ हे येतंच. तुम्ही म्हणाल मला आनंद मिळेल, सर्व काही छान मिळेल, नाही. जर तुम्हाला शिष्य बनायचं आहे, खरेखुरे शिष्य बनायचं आहे, तर परमेश्वराच्या ह्या गोष्टी, परमेश्वराचा वधस्तंभ आपल्याला घेऊन चालणं खूप गरजेचं आहे. आणि एक म्हणजे गोष्ट तुमच्या हृदयावर तुम्ही लिहूनच ठेवा. म्हणजे मी असं सांगते की तुम्ही निर्णय घ्या तुमच्या जीवनामध्ये की जिथे माझा प्रभू जाणार नाही किंवा जिथे माझा प्रभू जात नाही तिथे मी जाणारच नाही. कारण ह्याच वाक्याच्याद्वारे आपण प्रभू येशूच्या बरोबर चालू. कारण जिथे प्रभू येणार नाही अशा गोष्टी आपण जाणारच नाही. समजा आपण कुठे वासना असेल, कुठे इच्छा असेल, कुठे आपली देहाची समथिंग इच्छा वगैरे असेल किंवा आपली मेंटॅलिटी तशी असेल, पण जर जिथे माझा प्रभू नाही हे आपल्या हृदयामध्ये जेव्हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आपण हे वाक्य लक्षात ठेवतो तेव्हा आपल्याला समजतं इथे माझा प्रभू येईल का, या ठिकाणी माझा प्रभू जाईल का. नाही पियानो, जिथे माझा प्रभू जाणार नाही तिथे मी जाणार नाही, हे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. थँक्यू. आणि मी पास्टरेट कमिटी, पालक साहेब, महिला मंडळ आणि इथे बसलेल्या प्रत्येकांचं धन्यवाद करते की हा सुंदरसा संदेश प्रभू येशूच्याद्वारे तुम्ही सर्वांनी ऐकला आणि नक्कीच ह्याच्यातून काही ना काही तुम्ही घेऊन जात आहात असा मी विश्वास करते. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, प्रभू येशू तुला मी मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देते परमेश्वरा. प्रभू हे सुंदरशी प्रभू येशू जे वचन आहे परमेश्वरा, तू माझ्याद्वारे सर्वांना सांगितलंस परमेश्वरा. आणि या वचनाच्याद्वारे आम्ही काही ना काही प्रभू येशू नक्कीच आमच्या हृदयावर लिहून ठेवू परमेश्वरा आणि आम्ही ते घेऊन जाऊ. असं तू आमच्या आम्हाला दया कर आणि आम्हाला तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण असं कर परमेश्वरा. या जगामध्ये आम्ही जगत असताना परमेश्वरा प्रत्येक सैतानाच्या हल्ल्यापासून तू आमचा बचाव कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हा सर्वांचा तू ताबा घे प्रभू येशू. आम्ही सर्वांनी वचनामध्ये अधिक अधिक वाढावं असं तुझ्या दयेने आणि कृपेने घडून होते परमेश्वरा. प्रभू इथून पुढचा सगळा वेळ मी तुझ्या हातामध्ये देते. ही प्रार्थना तुझ्या पवित्र आणि गोड नावाने करते म्हणून तो आहे. आमेन.